फक्त हे निवृत्ती रायालाच माहित होत। निवृत्ती रायाने सांगितलं की असं असं झाले आहे, पण 7 वर्षाची माझी मुक्ताई। तिला सांगितलं काय वाटलं असेल, माझ्या ज्ञानोबाला काय वाटलं असेल, अशी भोग वाटायला आले। अक्षरशः जेव्हा माझ्या निवृत्ती रायाला ते मांडे खायची इच्छा झाली, अक्षरशः खापर सुद्धा आणून दिलं नाही घरी, आणि पीठ जरी मागायचं ठरलं तर त्या पिठामध्ये माती मिळवायचे हे भट लोक। इतकं भोग इतके भोग भोगल्यामुळं एक दिवस असं झालं की ज्ञानेश्वर माऊलींनी मांडे भाजायचं म्हणल्यावर खापरही दिलं नाही, मग कशावर मांडे भाजले, लाकडं सुद्धा दिली नाही, आमच्याकडे त्याला सरपण म्हणतात, तेही दिलं नाही। मग काय करायचं? योगी म्हणजे आपले ज्ञानराज योगी, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, एवढं छान अभंग आहे तो। मग जेव्हा मांड खायची इच्छा झालेली आहे तर माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा पाठीवर जे योगाभ्यासाने जे तयार केलेली शक्ती, त्या शक्तीवर ते मांडे भाजले आणि अक्षरशः छिद्रामधून ते ब्राह्मण भाग होते काय चाललंय, आणि शरण गेले आणि म्हटले की हे साक्षात देव आहे। आणि तेव्हा कळल्यानंतर त्याआधी ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे सुद्धा मुक्ताबाईनं केलेलं आहे। ताटीचे अभंग आपल्यासारख्याचे पाठ होणार नाही, आणि ते सांगायचं म्हटल्यावरती ज्ञानच माणसं पाहिजे असे। मग ते एवढ्याशा मुक्ताईनं सुद्धा बघा ना ताटीचे अभंग लिहून म्हणजे म्हणून कसं ज्ञानेश्वर महाराजांना शांत केलं, किती वेगळं आहे। मग अशा पद्धतीनं जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांचं हे सगळीकडे गाजले की असं असं आहे, मग पैठणला गेले। पैठणला गेल्यानंतर तरी सुद्धा तिथल्या ब्राह्मणांना सुद्धा ते वाटलंच नाही की हे लोक अशी हुशार असतील किंवा साक्षात देव असतील किंवा यांचा काहीतरी अवतार असेल देवाचा, नाही त्यांना वाटलं तसं। मग आमच्याकडे आहे बरं का ती रेड्याची समाधी, माझ्या गावापासून 10 मिनिटं आळ्याला। मग काय रे, हा रेडा चालला आहे ना, याला तू वेद बोलू शकतो का? म्हणे हो। त्याआधी त्या रेड्याला त्याच्या मालकाने, त्या रेड्याचं नाव सुद्धा ज्ञानाच होतं, त्या रेड्याला जो मारत होता त्याचा मालक, ते वळ माझ्या ज्ञानोबाच्या अंगावर आलेले होते, ते दाखवले। तरी सुद्धा तिथल्या त्या एकदम हुशार असलेल्या ब्राह्मणांना नाही पटलं। म्हणे काय रे, ह्या रेड्याला तू काय शिकवू शकतो का? वेदशास्त्र हे सगळं शिकवू शकतो का? म्हणे हो। आणि माझ्या ज्ञानोबारायाने ते करून दाखवलं की वेद बोलून दाखवले। आता ते मला अभंगाच्या रूपाने मला सांगता येणार नाही लगेच, त्याला अजून 4-5 वर्ष जातील नाही का। काहीतरी आहे ना अभंग, रोण सगुण रूपे नाही का, अजून दुसरं काहीतरी आहे ना, उभारीला ध्वज त्या अभंगामध्ये आहे। काय ते वैसुनियावरी चालविल्या भिंते नाही का, किंवा हवेद वैशामुखी बोलविला, हा असं असे बरेच अभंग आहेत त्याबद्दल ना। तर अशा पद्धतीने जेव्हा रेड्याच्या मुखातून वेद बोलवला तेव्हा त्या तिथले काही जे आताचा शब्द असा वापरावा लागेल दुश्मन, पण तेव्हा जे त्यांच्या विरोधातले होते त्यांना साक्षात ते बघा ना कसं देव आहे विचित्र, बघा त्या पापांना दर्शन दिलं, म्हणजे अक्षरशः पापांसाठीच जन्म घेतो देव, असं का बरं असेल बरं? किती प्रश्न पडतात देवाबद्दल सांगा ना। असं की त्यांना दर्शन होतं। जनाबाईला सुद्धा बघा नेहमी देव दळू लागायचा, तर ती म्हणायची देवा रोज ही तू आभूषण घालून येतो, सगळे अलंकार घालून येतो, हे सगळं रोज छान छान कपडे घालून येतो, आणि मग मला तू दळू लागतो, हे तुला कंटाळा येत नाही का रे घालायचं, तुला हे रोज रोज घालून येतोय असं? बरं तू म्हणतेस ना हे अलंकारही काढून ठेवतो, हे आभूषणही काढू लागतो, पण तुला माझ्यासाठी गावं लागेल, पण मला तुझ्या बरोबर दळून दे, मला खूप छान वाटतं, ऐकावंसं वाटतं तुझ्याकडचे अभंग। असं करत असताना आता देवाला कसं असायचं की यायचं जनाबाईच्या घरी यायचं,
आणि वरून शेजारते आणि काकड आरती व्हायच्या वेळेला देवाला परत जावं लागायचं. म्हणजे देवाची पळापळच होती भक्तीमध्ये. मग एक दिवस असं झालं, ते आभूषण काढून ठेवल्यानंतर देवाने पाहिला टायमिंग, अरे माझे आता बाकीचे पण भक्त तिथं गोळा झाले असतील, शेजारते माझी काकड आरती सगळी करायची आहे, आता मला लवकर जावं लागलं. आणि मग ते अलंकार आभूषण देव तिथेच विसरला. हे कहाणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण हेच पुन्हा पुन्हा ऐकल्यामुळं आपल्या पदरात जे पुण्य मिळतं त्या पुण्याची गणना नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. अशा पद्धतीनं जेव्हा देव गेला, पण देव काय घेऊन गेला, आताचे जे सांगतात ना शाल घेऊन गेला म्हणतात, शाल. तेव्हा होती का हो शाल? गोधडी, ती पण फाटकी. आता गोधडी घेऊन गेला देव ती गोधडीच पांघरून राहिला उभा. ते पाहिलं तिथलं त्या बडे बडे ब्राह्मण सगळे पुजाऱ्याने पाहिलं. अरे अरे म्हणे हे काय, कुठे गेले देवाचे आभूषण अलंकार, कुठे गेले? हा, आता नामदेव राय तिथं पहिले. अरे ते म्हणे ही तर जाण्याची गोधडी. आता बोलल्यावर सांगितलं त्यांना काय माहिती असं हे झाले. सांगितल्यावर मग लगेच जनाबाईच्या घरी गेले. तिला नाही माहिती इथं विसरून गेलाय देव. आता गेल्यावर ते पाहिलं आणि मग शिक्षा काय, ते पाहिल्यानंतर सुळीवर चढवायचं. आता जनाबाईनं आता म्हणले यालाच मी काढून ठेवायला सांगितलं आणि हा विसरून गेला, आता मी ते चोरलंय, याला मी मला दे म्हणले तर काहीच नाही. हा, शेवटी ते आहेच ना, ते अभंग त्याच्याबद्दल भरपूर आहेत नाही का. आम्हा मृत्तिके समान नाही का, सोने नाणे आम्हा मृत्तिके समान असं आहे ते. म्हणजे ते आपल्या तुकाराम महाराजांच्या विषयी शिवाजी महाराजांनी तिला देऊ केलं होतं, पण ते त्यांनी घेतलं नाही. मग जनाबाईला जेव्हा सुळावर चढवायचं ठरवलं, मग ते बाकीचे दुष्ट लोक होते संघ, त्यावेळेला सुद्धा देवाने असंच केलं. त्या सुळाचं पाणी केलं आणि लगेच प्रकट झाला. नाही जनाबाई बरोबर त्या दुश्मनांना पण भेट दिली आणि दर्शन दिलं. का असं करीत असं देव ते काय आतापर्यंत कळणारही नाही, कळू नाही येऊ नाही का. आता अशा पद्धतीनं जेव्हा जनाबाईची भक्ती तर चालूच राहिली, ज्ञानोबाचंही आपल्याला सगळ्याला माहितीच आहे. मग राहिलं काय सांगायचं की माझ्या तुकोबाचं, आज तुकोबाच्या गाथेवर किंवा गाथेच्या अभंगावर जे काही आपल्यापेक्षा मोठ्या प्रमाणात शिक्षण घेतले असलेले आळंदीकार, त्यांनी सांगा बरं किती असेल कीर्तनकार, गाथेवर किती लोक म्हणजे पोट भरतात असं नाही म्हणायचं आपल्याला, पण आपला जो संसार चाललेला आहे म्हणजे त्यांचा म्हणते मी संसार चाललेला आहे. आणि जास्त तिकडचे आहेत ना, जास्त विदर्भातले त्या भागातले जास्त आहेत. किती मानावं लागेल त्यांना. लहानपणापासून स्वतःची मुलं अक्षरशः आळंदीला आणून ठेवतात. तेवढं आमच्या भागात नाही ना का, आमच्याच भागात आळंदी आहे, आमच्याच भागात इंद्रायणी आहे किंवा रेड्याची समाधी आमच्या भागात आहे. आणि देव होतं बार कुठंच नाही, देव होतं एक पासात आहे. पण इकडच्या भागातली का लोक गेले नाही आळंदीला शिकायला तेही कळत नाहीये. त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांचं सांगायचं म्हटलं तर तुकाराम महाराजांच्या घरी पित्र होते. पित्र हा विषय म्हणजे कसा असतो की श्राद्ध घालणं आपल्याकडे जरुरी. आता जिजाबाईने सांगितलं की आज पित्र आहे आणि तुम्ही अशा नामस्मरणामध्ये विठ्ठल विठ्ठल करत बसाल तर इकडे पित्राला भाज्या किंवा पित्र जेवायला येणाऱ्यांना सगळ्यांना बघायला लागेल, तेव्हा तुम्हाला आज घरी थांबावं लागेल, जा भाज्या घेऊन या वगैरे. निघले तुकाराम महाराज. काय आता विठ्ठल 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 आपलं गेले. एका सावकाराने आपलं हात मारले, तुकडोजी कुठे चाललं, असं असं राखण करायचं आहे. मग ते विसरून गेले, राखण करायचं विठ्ठल विठ्ठल राखण करायचं. ते इकडे पित्रण हे ते पूर्ण विसरून गेले. आणि मग आता माझा विठोबाला आता मला आता हे जी जाईल हे आता पित्रण हे रंगले आता माझ्या, चला. मग अगोदर कोणाला विचारलं, हनुमंतरायाला विचारलं. अरे म्हणे आता आपल्याला देऊला जावं लागेल बैलगाडी घेऊन. मग बैल होतो का? म्हणे नाही मी काय बैल हो. अरे म्हणे तुकाराम महाराजांसाठी व्हायचं, तुकारामासाठी बैल व्हायचं. हा, तुकारामासाठी बैल व्हायचंय, मग फार होणार बैल होणार. अरे मग तुला जोडीला मग गणपती. आणि मग हनुमंतरायाचा मित्र कोण? नमो गजानन
नमो हनुमान नमो गजानन नमो हनुमान दोघांमध्ये आहे कोण बलवान दोघांमध्ये आहे कोण बलवान बलवान नमो गजानन नमो हनुमान गजानन म्हणे माझा नैवेद्याचा लाडू हनुमान म्हणे माझा तेलाचा गडू गजानन म्हणे मी शिवाचा बच्चा हनुमान म्हणे मी रामाचा शिष्या रामदास म्हणे मी कोणाला मानू देव तेथेची एकची जाणू मग जमली या दोघांची जोडी दोघं बैल झाले आणि माझे विठोबा राया अक्षरशः गाडी हाकायला लागले लगबग लगबग महाजरायाची देहू गावाला जायाची गाडी घुंगराची आली विठोबा रायाची गाडी घुंगराची आली विठोबा रायाची बांधुनी करुनी तयारी बाई बांधल गठुड गणपती बाप्पा गाडी हाकतो या पुढ गणपती बाबा गाडी हाकतो या पुढ आवड मला देहूला जायाची आवड मला देहूला जायाची विठोबारायाक जायाची गाडी घुंगराची आली विठोबारायाची हा गाडी घुंगराची आली विठोबारायाची